तर गोंदियामध्ये नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यावर गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये हा विरोधी पक्षनेता जखमी झालेला आहे। पंकज यादव असं त्याचं नाव असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेला आहे। केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही घटना घडलेली आहे। या हल्ल्यानंतर गोंदियामध्ये तणाव निर्माण झालाय। यापूर्वी देखील यादव यांच्यावर लोखंडी रॉडने पालिका परिसरात हल्ला करण्यात आलेला होता। पंकज यादव सफाई कामगार छेदी इमला यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहेत। प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर केटीएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। प्रवीण तांडेकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रवीण, ही घटना नेमकी कधी झालेली आहे आणि ज्यांनी गोळीबार केलेला आहे त्यांचा शोध लागलेला आहे का? नक्कीच काल रात्रीला 9 वाजेच्या दरम्यान पंकज यादव हे शासकीय रुग्णालय इथं उपचार घेत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलेला आहे। त्यामध्ये त्यांना गोळी लागून ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना सध्या नागपूर इथं हलवण्यात आलेलं आहे। पंकज यादव यांच्यावर इमला हत्या प्रकरणाचा आरोप असून ते सध्या त्या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर 2 महिन्यापासून केटीएस रुग्णालयामध्ये उपचार सुरू होतं। श्रीराम, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात काय अधिक माहिती मिळाली का? दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस तपासात हल्ला कोणी केला ही गोष्ट निष्पन्न झाली का? नेमकी त्यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे। त्यांना नागपूर इथं हलवण्यात आलेलं आहे, पण अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केलेला होता, पण अजूनपर्यंत पोलिसांनी आरोपीचा तपास केलेला नाही। श्रीराम, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।